जो निवडणूक आयुक्त प्रधानमंत्री बोलतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतील तोच भारताचा निवडणूक आयुक्त बनेल असं मी का बोलतोय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। 2023 साली घटना दुरुस्ती केली जाते आणि जे निवडणूक आयुक्त नेमण्यासाठीची जी कमिटी असते त्यामध्ये फार मोठे बदल केले जातात। मित्रांनो 2023च्या आधी काय व्हायचं की 3 लोक एका कमिटीमध्ये बसायचे आणि मग निर्णय घेतला जायचा वोटिंगच्या माध्यमातून। एक असायचे प्रधानमंत्री, दुसरे असायचे चीफ जस्टिस म्हणजे जे मुख्य न्यायाधीश असतात देशाचे ते, आणि तिसरे असायचे अपोजिशन लीडर म्हणजे विरोधी पक्षनेते लोकसभेचे। मित्रांनो आता काय केलं गेलेलं आहे की त्यांचीच बॅट आणि त्यांचाच बॉल आणि त्यांचाच पिच, म्हणजे काय की ही जी कमिटी आहे ह्यामधून CJI म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना हकललं गेलेलं आहे, त्यांना काढलं गेलेलं आहे। यामध्ये आता 3 लोक असतील, ते कोण कोण असतील? एक असतील कॅबिनेट मंत्री, दुसरे असतील प्रधानमंत्री आणि तिसरे असतील विरोधी पक्षनेते। 3 पैकीचे 2 मतं आहेत ते सत्ताधारी नेत्यांकडे, एक म्हणजे प्रधानमंत्री आणि दुसरे म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर। त्यामुळे जर विरोधी पक्ष नेत्यांना वाटलं की एखादा व्यक्ती हा अयोग्य आहे तर ते त्यामध्ये काहीही करू शकणार नाहीत। तुम्हाला काय वाटतंय ह्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।